मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एखादी अशी समस्या आहे का, जी तुम्ही अनेक वर्षापासून सोडवण्याचा प्रयत्न करत आहात, पण ती अजूनही तिथेच आहे? नोकरी समाधान नाही, पैसे टिकत नाहीत, नात्यामध्ये दुरावा वाढतोय, आरोग्य सुधारत नाही आणि तुम्हाला वाटतं नशीब साथ देत नाही. पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित तुमच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. काय माहीत? समस्या नशिबात नसेल, समस्या परिस्थितीत नसेल, समस्या लोकांमध्येही नसेल. कदाचित तुम्ही फक्त चुकीच्या दिशेने जोर लावत असाल. आणि हे मला शिकवलं आमच्या लायब्ररीमधील एका साध्या दरवाजाने. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा कोच शिवाजी आणि तुम्ही पाहत आहात समृद्ध भारत मिशन. जिथे आपण फक्त पैसा कमावण्याबद्दल नाही, तर आयुष्य समृद्ध कसं करायचं याबद्दल बोलतो. आजचा विषय साधा वाटेल, पण जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला, तर कदाचित तुम्ही आज स्वतःच्या आयुष्याबद्दल एक कठीण पण आवश्यक निर्णय घ्याल. चला सुरुवात करूया. आमच्या लायब्ररीच्या दरवाजावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे पूल आणि खाली मराठीत ओढा. इतकंच नाही, ओढणाऱ्या माणसाचं चित्रही लावलेलं आहे. तरीसुद्धा दिवसातून अनेक वेळा तो दरवाजा ढकलला जातो. एकदा नाही, दोनदा नाही, वर्षानुवर्ष. आमच्या लायब्ररीमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ सफाई कर्मचाऱ्यांचा तर हा कायमचा कार्यक्रम. त्या येतात, दरवाजा ढकलतात, तो उघडत नाही, पुन्हा ढकलतात. मग मी आतून म्हणतो, मावशी खिंचो. आणि त्यांचं उत्तर कायम तेच, मैं तो अनपढ हूँ, मुझे पढ़ना लिखना नहीं आता. एक दिवस मी त्यांना चित्र दाखवलं ओढणाऱ्या माणसाचं, तरीही उत्तर तेच, मुझे क्या समजता, मैं तो अनपढ हूँ. आणि त्या दिवशी माझ्या मनात एक विचार चमकून गेला. मित्रांनो, प्रश्न निरक्षरतेचा नव्हता, प्रश्न लक्ष देण्याचा होता. कारण अक्षरं वाचता येत नसली तरी निरीक्षण करता येऊ शकतं. माणसाला प्रत्येक गोष्ट माहीत असणं शक्य नाही, पण एकदा समजावून सांगितल्यानंतरही ती गोष्ट लक्षात ठेवण्याची इच्छा नसणं हा वेगळाच विषय आहे. मानसशास्त्रज्ञ याला म्हणतात कॉग्निटिव्ह लेझिनेस, मानसिक आळस. नवीन गोष्ट शिकण्यापेक्षा जुनी चूक पुन्हा पुन्हा करणं मेंदूला जास्त सोपं वाटतं. आपल्या आजूबाजूला इथे कचरा टाकू नये असा बोर्ड असतो आणि त्याच बोर्डाखाली कचऱ्याचा ढीग पडलेला असतो. रेल्वे फाटक बंद असतं तरी लोक खाली वाकून जातात. लाल सिग्नल लागलेला असतो तरी पुढे सरकतात. 100 वेळा ऐकलेलं असतं, OTP कोणालाही सांगू नका, तरी लोक फसतात. का? कारण समस्या माहिती नसल्याची नसते, समस्या माहिती वापरणाऱ्याची नसते, समस्या असते माहितीवर कृती करण्याची. आता आरशात बघा. मित्रांनो, आता हा दरवाजा विसरा आणि स्वतःच्या आयुष्याकडे बघा. किती जण म्हणतात, सर पैसे टिकत नाहीत, सर मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे, सर निवृत्तीनंतर काय होईल माहीत नाही. मग मी विचारतो, तुमच्याकडे निवृत्तीचा फंड आहे का? नाही. मेडिकल इन्शुरन्स आहे का? नाही. योग्य जीवन विमा लाईफ इन्शुरन्स आहे का? नाही. नियमित गुंतवणूक आहे का? नाही. मग मित्रांनो, प्रश्न पैशाचा आहे का? नाही. प्रश्न दिशेचा आहे. भविष्य सुरक्षित करायचं होतं, पण आपण वर्तमानातील छोट्या सुखांच्या मागे धावत राहिलो. दरवाजा ओढायचा होता, आपण ढकलत राहिलो. आता दुसरा प्रश्न. किती जण म्हणतात, आजकाल मुलांना आई वडिलांची किंमत नाही, पत्नी समजून घेत नाही, घरात शांतता नाही. पण स्वतःला विचारतो का आपण, मी शेवटचा माझ्या मुलासोबत निवांत कधी बसलो होतो? मी शेवटचा पत्नीचं मन कधी ऐकलं होतं? मी शेवटचा आई वडिलांचा हात हातात कधी घेतला होता? मित्रांनो, कधी कधी नात्यांचा दरवाजा पैशाने उघडत नाही, तो वेळ देऊन उघडतो, तो प्रेमाने उघडतो, तो संवादाने उघडतो. पण आपण चुकीच्या दरवाजावर जोर लावत लागतो. डॉक्टर औषधे देतात, व्यायाम सांगतात, पथ्य सांगतात, पण आपण म्हणतो वेळ नाही. मग आजार वाढतो आणि दोष डॉक्टरांना दिला जातो. मित्रांनो, औषध लिहून देणं हे डॉक्टरचं काम आहे, ती वेळेवर घेणं हे आपलं काम आहे. आरोग्याचा दरवाजा डॉक्टर उघडत नाही, तो आपण उघडतो. आणि सर्वात वेदनादायक सत्य,
मित्रांनो, जीवनातील बहुतेक समस्या आपल्याला काय करायचं हे माहीत नसल्यामुळं निर्माण होत नाहीत, तर जे माहीत आहे ते आपण करत नसल्यामुळं निर्माण होतात. आपल्याला माहीत आहे व्यायाम चांगला आहे, बचत आवश्यक आहे, विमा महत्त्वाचा आहे, आई-वडिलांना वेळ दिला पाहिजे, मुलासोबत बोललं पाहिजे, पण आपण करत नाही आणि मग परिस्थितीला दोष देतो. मित्रांनो, जीवनात अनेक दरवाजे असे असतात जे ओढल्यावर उघडतात, पण आपण हट्टाने त्यांना ढकलत राहतो. मग म्हणतो नशीब खराब आहे, सरकार खराब आहे, लोक खराब आहेत, काळ खराब आहे. पण कधी कधी दरवाजा चुकीचा नसतो, फक्त आपण चुकीच्या दिशेने जोर लावत असतो. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात असा कोणता दरवाजा आहे जो मी वर्षानुवर्षे ढकलतोय, पण एकदाही ओढून पाहिलेला नाही? कारण नशीब बदलण्याची गरज नसते, सवय बदलण्याची गरज असते. परिस्थिती काय बदलण्याची गरज नसते, दृष्टिकोन बदलण्याची गरज असते. आणि जग बदलण्याची गरज नसते, स्वतःला बदलण्याची गरज असते. मित्रांनो, जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी आता दरवाजा ओढून पाहणार आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा जे सतत परिस्थितीला दोष देते, पण स्वतःकडे पाहायला तयार नाही. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपलं ध्येय फक्त श्रीमंत भारत नाही, तर सजग, जबाबदार आणि समृद्ध भारत घडवण्याचा आहे. आणि लक्षात ठेवा, यशाच्या अनेक दरवाजावर पूल लिहिलेलं असतं, फक्त ते वाचण्या इतकं भान आपल्यात असायला हवं. जय हिंद, जय महाराष्ट्र.